नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलद्वारे मी तुम्हाला रिक्रूटमेंट रिलेटेड म्हणजे गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी असतात त्या रिलेटेड माहिती द्यायचा प्रयत्न माझ्या चॅनलद्वारे मी माझा जो अनुभव आहे त्यावरून करत असतो. तर त्या संदर्भात आज मला ॲक्च्युली बरेच विषय एकत्रित करून काही मला प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांचे. तर त्यावर प्रत्येकावर मी उत्तर देऊ शकत नाही. त्यासाठी मी तुमचा क्षमाप्रार्थी आहे किंवा मी तुम्हाला सॉरी म्हणेन मी त्यासाठी. कारण कसं आहे की प्रत्येकाला उत्तर देणं हे मला कधी-कधी पॉसिबल होत नाही. मी प्रयत्न नक्की करतो, परंतु प्रत्येक वेळी मला ते पॉसिबल होत नाही. तर त्या संदर्भातच मी आज हा व्हिडिओ घेतो आहे, जेणेकरून काही प्रश्न मी काढलेले आहेत त्याचं उत्तर मी इथे विश्लेषणाद्वारे देणार आहे विद्यार्थ्यांचे. आणि त्यामध्ये एका प्रश्नातून बऱ्याच जणांना उत्तर मिळावं अशी माझी आशा आहे, अपेक्षा आहे. त्यामुळंच मी हा व्हिडिओ घेतो आहे इथे. आणि बरेच वेगवेगळे प्रश्न इथे मी घेतलेले आहेत. त्यामध्ये काही महत्त्वाचे आहेत, कारण की माझे जे सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूअर्स आहे, रेग्युलर व्ह्यूअर्स आहे, त्यांचे मी प्रश्न काढलेले आहेत. प्लस जे मला वेगळे प्रश्न वाटतात ते मी उत्तर देण्याचा इथे प्रयत्न आज करतो आहे. छोटासा प्रयत्न आहे. याआधी पण मी असे प्रश्नोत्तरी सेशन घेतलेले आहे, जेणेकरून तुमचा इतर विद्यार्थ्यांचासुद्धा इथे फायदा व्हावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर सुरुवात करू आणि थोडं लक्षपूर्वक आहे का, कारण की मी प्रत्येकाचं विश्लेषण करून तुम्हाला ॲन्सर देणार आहे, उत्तर देणार आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून व्हिडिओ पूर्ण ऐका, स्किप करू नका कुठेच, ठीक आहे. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न मी घेतो. विशाल पवार आणि संतोष खुडे यांचा. ॲक्च्युली हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे. भरपूर मला प्रश्न असतात, त्यामुळे मी थोडंसं उत्तर यावर देतो आहे, कारण की रिपीटेड प्रश्न असतात. वरचेवर मला तेच प्रश्न विचारले जातात, परंतु काही हरकत नाही. सर, ST ड्राईव्हचा रिझल्ट कधी लागेल आणि त्या रिलेटेड काही अपडेट आहे का? ठीक आहे. तर बघा, ST ड्राईव्हची जी एक्झाम होती ती 25-26 तारखेला झाली होती ऑक्टोबरच्या. तर त्यानंतर 1.5 महिन्यानंतर रिझल्ट हा अपेक्षित असतो. साधारण 15 डिसेंबरनंतर मी तुम्हाला अपेक्षित किंवा जे काही आपली आशा आहे रिझल्टची ती 15 डिसेंबरनंतर, त्याआधी तर काही रिझल्ट लागणार नव्हता. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर म्हणजे 1.5 महिन्यानंतर कधी पण रिझल्ट लागू शकतो. तो डिसेंबर एंडिंगला लागेल किंवा जानेवारीमध्ये सुद्धा लागू शकतो, कारण की सध्या जी काही धावपळ सुरू आहे महावितरणची विद्युत सहायकमध्ये म्हणा, किंवा वेटिंग क्लिअर करण्यात म्हणा, किंवा सेकंड लिस्टसाठी म्हणा, किंवा जे काही आहे तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ होऊ शकतो मित्रांनो. आणि राहिला प्रश्न विद्युत सहायकचा, कारण विद्युत सहायकचं काही तिथे एक्झाम वगैरे होत नाही, त्यामुळे त्यांची डायरेक्ट मेरिट लिस्ट लागेल. ती लिस्ट पण साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये पुढच्या लागू शकते, कारण की आपण डिसेंबरमध्येच लागेल असं काही कन्फर्म सांगू शकत नाही, ठीक आहे. तर 1 डिसेंबर किंवा जानेवारीच्या जवळपास लागेल, ही डेट सांगणं काही शक्य नाही आहे. परंतु सध्या तरी त्यावर काही सध्या 15 तारखेनंतरच त्यावर काहीतरी रिझल्ट लागेल असं अपेक्षित होतं आपल्याला, ठीक आहे. तर साधारण जानेवारीमध्ये रिझल्ट लागू शकतो. डिसेंबरचा आता जवळपास 10 दिवस राहिलेले आहे, 10-12 दिवस. त्यामुळे डिसेंबरमध्ये शक्यता कमी वाटते, जानेवारीमध्ये याचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे, ठीक आहे. त्यानंतर राजेश कप्पावार. थँक्यू राजेश, तुमचे मला कमेंट असतात आणि चांगले कॉम्प्लिमेंटसुद्धा असतात, त्याबद्दल धन्यवाद मनापासून तुमचे. आणि असे रेग्युलर जे कमेंट करणारे आहेत किंवा जे काही मला विचारतात किंवा जे काही प्रश्न करतात त्यांचं मी लक्ष देतो, त्यांच्याकडे पर्सनली लक्ष देतो ॲक्च्युली. तर त्यांचा प्रश्न असा आहे की सर, कोणत्या केसमुळे डिले होत आहे किंवा सेकंड लिस्ट डिले होत आहे. म्हणजे ॲक्च्युली हा प्रश्न विद्युत सहायक भरतीची सुरू आहे महावितरणची. तर त्यामध्ये 2 वर्षापासून ती भरती रखडलेली होती स्टेमुळे. त्यानंतर थोडंफार रिझर्वेशनचा इश्यू आला. त्यानंतर परत आता काही इश्यूज सुरू आहेत, काही याचिका दाखल झालेल्या आहेत. पहिली लिस्ट लागली जवळपास 1400च्या जवळपास रेंजमध्ये तिथे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. काही सध्या होल्डवर आहेत. तर होल्डवरची जी लिस्ट आहे ती आता काही जणांची क्लिअर झालेली आहेत. 3-4 झोनची क्लिअर झाले आहे, बाकी बऱ्याच झोनची ती बाकी आहे, कारण त्यात बेस्ट ऑफ 5 आहेत, नॉन क्रिमिनल आहे, किंवा मग बाकीचे जे EWS ओपन ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट नव्हतं ते सुद्धा आहे. त्यांची लिस्ट आता ती प्रोसिजर सुरू आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये बघा, कोणत्या केसमुळे डिले होत आहे यांचा प्रश्न हा आहे. तर राजेश, असं काही नाही आहे की एखाद्या केसमुळे ते डिले होत आहे. हा मॅटरच ॲक्च्युली इतका किचकट आहे विद्युत सहायकचा की त्याच्यामध्ये थोडंफारसुद्धा कमी जास्त चालत नाही. मागे आपले ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे साहेब त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी रिझल्ट लावला, परंतु जे काही त्याच्यामध्ये तफावती होत्या किंवा जे काही घडामोडी घडल्या त्याच्यामुळे त्यांच्यावरसुद्धा आरोप करण्यात आले. त्यांच्यावर म्हणजे महावितरणवर तर आपण आरोप मस्त बिलकुल असं बिंदासपणे आरोप करतो कोणावरही. काही डिले झालं किंवा काही प्रकार घडले तर कुणावर तरी एक ठपका ठेवून द्यायचा आणि मोकळं व्हायचं, ठीक आहे, काही हरकत नाही. आपली ती पद्धतच आहे, आपली ती एक सवय असं म्हणू शकतो. मी इथे कोणाला दोष देत नाही, कारण की मी न्यूट्रल पोझिशनवर आहे. माझ्यासाठी प्रत्येक कॅन्डिडेट हा महत्त्वाचा आहे. जो सिलेक्ट झाला तोही महत्त्वाचा आहे, तो सिलेक्ट नाही झाला तोही महत्त्वाचा आहे, ठीक आहे. त्यामुळे कसं आहे की त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना नंतर निराशासुद्धा आली की आपण हे विनाकारणच केलं, कारण की ते जर नसते
तर आज कोणतेच मुलं एकही विद्यार्थी विद्युत सहाय्यक म्हणून जॉईन झालेलं नसतं, हे लक्षात घ्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये कोर्ट मॅटर इन्वॉल्ड आहे, भरपूर याचिका आपल्याच विद्यार्थ्यांनी दाखल केलेली आहे, त्याच्यामुळे ती लेट होत आहे. ठीक आहे, पहिलं ते लेट झालं ते एक तो प्रकार वेगळा होता. त्यानंतर पहिली लिस्ट लागल्यानंतर सुद्धा 2-3 याचिका दाखल झालेल्या आहेत, बेस्ट ऑफ फाईव्ह रिलेटेड वगैरे काय जे असेल ते असेल. ठीक आहे, महावितरण आणि जे काही आपलं गव्हर्नमेंट आहे जे काही डिसिजन घेईल ते डिसिजनातूनच ते निर्णय घेतले जातात आणि ते इम्प्लिमेंट केले जातात. मित्रांनो, याचिका दाखल करून इथे उपयोग काही झालेला नाही आणि होणारही नाही आहे. ठीक आहे, मागे जो स्टे आला ती गोष्ट वेगळी, तिथे मराठा आरक्षणाचा प्रश्न होता, त्यामुळे तिथे डिले झालेला आहे किंवा जे काही आहे ते 2 वर्षी भरती रखडलेली आहे किंवा मध्ये काही आपला कोरोनाचाही भाग होता, तो सगळा भाग होता. ठीक आहे, परंतु आता जी लिस्ट आपण एक्सपेक्ट करतो आहे किंवा जी लागणं आपल्याला अपेक्षित आहे ती लागणारच आहे. परंतु त्यामध्ये आपले ऊर्जा राज्यमंत्री यांनी हे दिल्यामुळे ट्विट जे केलं आहे त्याच्या जर आपण माहिती घेऊन त्याच्यावर आपण बोलतो म्हटलं तर वेटिंग लिस्ट लागेल अशी शक्यता दाट आहे. सेकंड मेरिट लिस्ट ते लावणार नाही असा अंदाज आहे. ठीक आहे, तर त्यामुळे जे काही आता बुधवार काहीतरी मला वाटते मंगळवार बुधवारी त्यांनी म्हटलं होतं की विद्यार्थ्यांशी संवाद साधून वगैरे, पण तसा प्रकार काही झालेला नाही आहे. जे काही माहिती मिळालेली आहे त्यावरून असं कळतं की तसं काही घडलेलं नाही आहे, कुठल्याच प्रकारची तिथे काही संवाद झालेला नाही आहे. ठीक आहे, असो, त्यांना काहीतरी असेल, काही इश्यू आले असतील, काही प्रॉब्लेम्स आले असतील किंवा काही वेळेची व्यस्तता असेल तर काही हरकत नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी हायर ऑफिशियलची परत एक मीटिंग घेतलेली आहे, त्यानुसार पुढच्या लिस्टवर काम सुरू आहे किंवा त्यावर विचार सुरू आहे, लवकरात लवकर ते लावण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कसं आहे की लिस्ट ही लागणारच आहे मित्रांनो, वेटिंग लिस्ट ही कन्फर्म आहे. सेकंड मेरिट लिस्ट जी आपण म्हणतो आहे त्याबद्दल सध्या सांगणे कठीण आहे, कारण मला तरी शक्यता कमी वाटते. आता वेटिंग लिस्ट ही कन्फर्म आहे पुढच्या काही दिवसामध्ये, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला 8 दिवस पण लागू शकतात, 15 दिवस लागू शकतात किंवा महिनाभर लागू शकतो, कारण की सध्या होल्डचे विद्यार्थी जॉईन होणे बाकी आहे किंवा मग बाकीची जी प्रोसिजर आहे ST ड्राईव्हची ती पण सुरू आहे, त्याचेसुद्धा रिझल्ट पेंडिंग आहे आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत सुरू इथे. पण ठीक आहे, कोणतंही एक कारण सांगणे कठीण आहे, परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये ही वेटिंग लिस्ट लागेल आणि त्याबद्दल जे काही प्रयत्न आहेत ते वरचे जे आहे आपले माननीय ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे साहेब ते घेत आहेत आणि जे काही आहे महावितरण कंपनीसुद्धा त्यामध्ये प्रयत्नशील आहे. जे काही त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही टेक्निकल बाबी आहे, टेक्निकल म्हणण्यापेक्षा जे काही कोर्टाच्या बाबी आहेत किंवा लिस्टबद्दल काही अडथळा असेल तर ते काही दूर करून त्यांचा पुढे जी प्रोसिजर आहे ते घेतील. परंतु तुम्ही म्हणता की बा सर उद्या लागेल का, परवा लागेल का किंवा तारीख सांगा, हे पॉसिबल नाही आहे. हे मला काय कोणालाच पॉसिबल नाही आहे. कोणी तारीख सांगत असेल तर त्याच्यावर काही एकदम विश्वास ठेवू नका आणि कोणत्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठल्याच प्रकारचं कुठेच काही स्टे आलेला नाही आहे किंवा कोणत्याच कशाचं काही कोर्टाचं मॅटर नाही आहे. परंतु पुढची लिस्ट लावताना यांना जे काही आपणच ते हे केलेलं आहे, फर्स्ट लिस्ट लागल्यानंतर कोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या आहे, त्याच्यामुळे त्यावर विचार करण्यात येतो आहे सध्या. तो अडथळा सेकंड लिस्टमध्ये येऊ नये किंवा वेटिंग लिस्टमध्ये येऊ नये याचा प्रयत्न जे काही हायर ऑफिशियल्स आहेत ते करत आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा एक प्रश्न आहे, हे विद्यार्थी ॲक्च्युली इंजिनिअरिंगचे आहे, अमोल बिडकर म्हणून, त्यांचा मला बरेच वेळा प्रश्न आहे. तर ते म्हणतात की महावितरणमध्ये AEच्या जागा येतील का. ठीक आहे, याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे की सध्या महावितरणचं काय आहे ते अपडेट होतं मला की असं असं जागा अपेक्षित आहे, परंतु त्यामध्ये सध्या त्यांचं जे काही ॲक्च्युली वॅकंट पोझिशन आहे किंवा जे काही त्यांची आधीची जी प्रोसिजर असते सँक्शनिंग वगैरे ते सुरू आहे, त्याला वेळ लागेल थोडा. आणि सध्या महावितरणचे जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहे JEE वगैरे किंवा जे त्यावरसुद्धा काम सुरू आहे, त्यावर ती पुढची प्रोसेस घेणे सुरू आहे. याच्यामध्ये हा पण प्रश्नाचं उत्तर मी देतो की जे काही वेटिंग कॅन्डिडेट्स आहे 2019चे त्याचासुद्धा रिझल्ट हा लागेलच, 100% लागणार आहे. त्याच्यामध्ये जे काही वेटिंगवर आहे ते क्लिअर होतील. वेटिंगवर इन द सेन्स की जे काही मागच्या ॲडमधले जे पेंडिंग आहे त्याचं ते काहीतरी फायनलाईज करतील किंवा मग ते त्याचं त्यांना रिझल्ट लावायचा नसेल किंवा पुढची प्रोसिजर घ्यायचं नसेल तर तसं तरी ते नोटिफाय करतील. कारण की 2015ची जी ॲड होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक आपल्या ऑफिशियल साईटवर महावितरणच्या त्यांनी दिलं होतं की 2015चं कुठलाच बॅलन्स नाही आहे वगैरे, तर अशा टाईपचं तरी ते येईल, काहीतरी आपल्याला क्लिअर होईल. तर तुम्ही थोडंफार वाट बघा मित्रांनो, पेशन्स ठेवा, याचंसुद्धा फायनलाईज होईल. ठीक आहे, महावितरणचं सध्या ॲड नाही आहे, या महिन्यात तर नाहीच आहे, पुढच्या महिन्यामध्ये किंवा फेबमध्ये किंवा मार्चच्या आधी म्हणजे 1-2 महिन्यामध्ये लागण्याची काहीतरी ॲड येण्याची शक्यता आहे. तसं काही अपडेट असल्यास मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देईल, परंतु तुम्ही तयारी चालू ठेवा, एवढीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल मित्रांनो. त्यानंतर बघा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा प्रश्न मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला आहे, मी पण त्यावर अपडेट देऊ शकलो नाही कारण की अपडेटच काही नसल्यामुळे अपडेट काय देणार त्यावर. तर 2-3 नावं आहे, त्यामध्ये संजू पाटील म्हणून आहे, एक भगवान शिंदे म्हणून आहे आणि राजेश इंगळे म्हणून आहे आणि बरेच काही आहे.
पण मला रिसेंटली हे नावं दिसले म्हणून मी हे नावं इथे घेतले. त्यांचा प्रश्न असा आहे की 9 डिसेंबरला जी AWS रिलेटेड कोर्टामध्ये सुनावणी झाली, तर त्या संदर्भात काही अपडेट आहे का सर, किंवा काय झालं वगैरे वगैरे. तर मित्रांनो कसं आहे की AWS हा आता वेगळा पडलेला आहे. म्हणजे कसं, कारण की मागे जे AWSमध्ये ते SCBC मर्ज करणार होते, ठीक आहे, त्यामुळे आपण याचिका टाकली, म्हणजे विद्यार्थ्यांनी याचिका टाकली, ठीक आहे. त्यामुळे ती केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याचमुळं AWSला पेंडिंग ठेवून बाकीचा रिझल्ट लावण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता म्हणजे थोडंसं कटू आहे, परंतु सत्य आहे की AWSचं काम हे सध्या संथ गतीनं सुरू आहे. 9 डिसेंबरला तारीख दिली, 9 डिसेंबरला काहीच झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यावर अपडेट देण्यासारखं काही नव्हतं. पहिली गोष्ट, पण तुम्ही वाट बघता ऑब्व्हियसली, त्यामुळे मला हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणं माझंच काम आहे की त्या दिवशी काहीच झालेलं नाही मित्रांनो, कुठल्याच प्रकारचं काही अपडेट नाही आहे. आणि त्यांनी पुढची तारीख दिलेली आहे, परंतु तारीख अजूनपर्यंत कळू शकलेली नाही आहे, ठीक आहे. परंतु याला डिले होईल. आता डिले किती होईल हे सांगणं कठीण आहे, परंतु एक्झॅक्ट सांगणं हे मी सध्या सांगू शकत नाही की 1 महिना लागेल की 2 महिने लागेल. परंतु डिसेंबर, जानेवारी वगैरे, जानेवारीपर्यंत तरी याचं काहीच होत नाही सध्या, कारण की पुढची तारीख ही कदाचित त्यांनी 1 महिन्यानंतरची दिली असेल असं माझं असं वाटते. कन्फर्म जी डेट मला कळेल की मी तुम्हाला कळवेल नक्की. त्यानंतर बघा, हर्षद मर्ढेकरांचा एक प्रश्न आहे. यांचे कमेंट असतात मला बऱ्याच वेळा की सर BMCचं काय अपडेट आहे का, ॲड कधी येईल. तर हर्षद, BMCचं खूपच म्हणजे आपलं जे स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे जे होते, जसं MESचं आहे, MESची आता एक 2-4 दिवसामध्ये येईलच, 8 दिवसामध्ये. आणि BMCचं पण एक स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड होतं. परंतु त्यामध्ये एक अपडेट असा आहे की जे काही विद्यार्थी इथे ऐकतायत मला, त्यांनी नीट ऐका. BMCमध्ये कसं आहे की माझ्या असं कानावर आलं किंवा माहिती मिळाली आहे मला की जे काही त्यांचे इंटरनल डिपार्टमेंट्स असतात त्यामध्ये जे वार्ड्स आहेत ते वाढवण्यात येत आहे, ठीक आहे. म्हणजे आपण जे इंटरनल डिपार्टमेंट किंवा डिव्हिजन ज्याला म्हणतो आपल्या लँग्वेजमध्ये, तर ते वाढवण्यात येत आहे. साधारण 8 ते 9 वार्ड्स त्यांनी वाढवण्यात येत आहे. त्यामुळे त्यावर त्यांचं काम सुरू आहे. त्याचा फायदा असा आहे मित्रांनो की ॲड थोडी लेट येईल, 1-2 महिने किंवा कदाचित 2-3 महिने लेट होईल, परंतु त्याच्या जागा जास्त वाढतील. आता तो एक चांगला चान्स आहे, जागा जास्त वाढतील. त्यामुळे कसं आहे की थोडं पेशन्स ठेवा, अभ्यासात राहा, तयारी सुरू ठेवा. पुढच्या 1-2 ते 3 महिने लागेल असा अंदाज आहे, कारण पुढे इलेक्शनसुद्धा आहे, त्याच्यामुळे वेळ लागू शकतो, पण ॲड ही येईलच, कन्फर्म ॲड येईल, ठीक आहे. 2022मध्ये भरपूर ॲड आहेत मित्रांनो, त्यामुळे तयार राहा. हाच माझं तुम्हाला एक वाक्य आहे एका सेंटेन्समध्ये जर सांगायचं झालं तर. त्यानंतर शैलेश खांडेकर आणि एक प्रथमेश देसाई यांचा कॉमन प्रश्न आहे. भरपूर प्रश्न आहेत, म्हणजे भरपूर लोकांचे हा प्रश्न आहे. परंतु शैलेश खांडेकर हे माझे रेग्युलर व्ह्यूअर आहे, त्यांचे मला प्रश्न असतात, शॉर्टमध्ये का होईना त्यांचा मला प्रश्न असतो. त्यांचा प्रश्न असा आहे की सर ट्रान्सकोचं जे AEIचं ही पोस्ट आहे डिग्रीसाठी, त्याची ॲड कधी येईल किंवा काय त्याची डेट काय आहे किंवा काय त्याचे प्रश्न असतात. तर शैलेश आणि प्रथमेश, यामध्ये कसं आहे की ट्रान्सकोचं कुठल्याच प्रकारचं काही अपडेट सध्या आपल्याकडे नाही आहे. त्यांनी मागे जे काही अपडेट्स दिले होते, सर्क्युलर दिले होते, ते मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अपडेट सध्या तरी नाही आहे. मला असं अंदाज आहे की म्हणजे 22मध्ये जे काही आहे ते ॲड येतीलच. पुढच्या जे ॲड आहेत जे आपल्या, ते येतीलच. परंतु ट्रान्सकोचं कसं आहे, अपडेट नसल्यामुळे आपण सध्या महिना किंवा डेट सांगू शकत नाही. मला म्हणतात, म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात सर काहीतरी महिना सांगा किंवा काहीतरी एक डेट सांगा की या दिवशी असं येईल, परंतु ते डेट सांगणं पॉसिबल नाही आहे मित्रांनो. मी काहीतरी तुम्हाला डेट सांगून देईल, मग तुम्हाला म्हणायला बरं होईल की सरने ती ही डेट सांगितली तर आता ॲडच नाही आली, सर काहीतरी सांगतात. तसं करू नका. तुम्ही तयारीत राहावं, तुमचं प्रिपरेशन एकदम स्ट्रॉंग व्हावं, त्यासाठीच मी तुम्हाला वरच्यावर तुम्हाला अपडेट्स देत राहतो. परंतु त्यामध्ये काही जरी अपडेट असेल, कुठेतरी वॅकन्सीचं काहीतरी थोडंफार त्यांनी दिलं, एक सिग्नल दिला, तर मी तुम्हाला थोडंफार आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणा किंवा मग व्हिडिओ थ्रू म्हणा, तुम्हाला मी कळवेल. ॲड ही येईलच, कारण की ट्रान्सकोमध्ये टेक्निशियन 4 आणि असिस्टंट इंजिनियर हे 2 कन्फर्म ॲड आहेत, येणारच आहे 2 पोस्टसाठी, त्यामुळे येईल. परंतु सध्या महिना सांगणे कठीण आहे. त्यानंतर राहुल पाटील यांचा परत तोच प्रश्न आहे की सर सेकंड लिस्ट कधी लागेल किंवा वेटिंग लिस्ट कधी लागेल, ठीक आहे. याचे बरेच जणांचे हे प्रश्न आहे, खूप जण आहेत इथे प्रश्न विचारणारे. मला भरपूर प्रश्नांमध्ये, भरपूर व्हिडिओमध्ये हाच प्रश्न असतो. तर सेकंड लिस्टची डेट सांगणं हे सध्या कठीण आहे, परंतु त्यावर काम सुरू आहे. जे काही आहेत वरचे जे हायर ऑफिशियल्स आहे किंवा जे काही आपले ऊर्जा राज्यमंत्री आहेत त्यावर प्रयत्न करत आहेत. त्यांनी मंगळवार बुधवार सांगितला होता, पण त्या दिवशी विद्यार्थ्यांची संवाद वगैरे कुठेच काही होऊ शकलेला नाही आहे. जे काही अपडेट्स असेल ते मी तुम्हाला ऑलरेडी नंतर सांगेलच, पुढच्या आणखी व्हिडिओमध्ये सांगेलच. वरच्यावर मी 2-3 दिवसात एक व्हिडिओ आपला विद्युत सहाय्यक रिलेटेड असतोच मित्रांनो. सेकंड लिस्टबद्दल सध्या काही अपडेट नाही आहे, परंतु पुढच्या काही दिवसामध्ये, आता तुम्ही रोजच वाट बघाल तर त्याच्यामध्ये काय कोणीच काही करू शकत नाही. रोज वाट काही बघू नका. जेव्हा ती लिस्ट येईल तेव्हा व्हिडिओद्वारे मी कळवेलच किंवा मग आपल्या साईटवर येऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर मोहनीश बंड हे सुद्धा माझे रेग्युलर कमेंट जे करतात ते आहे, व्ह्युअर आहे.
त्यामध्ये त्यांचा असा प्रश्न आहे की सर JEE 2019चं जे काही पेंडिंग आहे, जे काही वेटिंगवर आपले जे काही आहे ते कधी क्लिअर होईल? तर त्यामध्ये बघा सध्या EWS एक पेंडिंग ठेवला त्यांनी विद्युत सहाय्यकचा आणि उपकेंद्र सहाय्यकचे काही आहेत आणि JEEचा आहे. तर मोनिश हा रिझल्ट म्हणजे जे काही आहे त्याच्यावर पुढची प्रोसिजर होईलच. त्यांनी ST ड्राईव्हचा आधी घेतलेला आहे. आता जानेवारीमध्ये किंवा त्या रेंजमध्ये हे बाकीचं पण क्लिअर होईल. तर आपण सध्या पेशन्स ठेवायला पाहिजे. पुढचे जे काही पेंडिंग आहे ते क्लिअर होईलच. ठीक आहे. त्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे पण त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. म्युझिक ट्रीट म्हणून आहे त्यांचं, मला प्रत्येक वेळी कमेंट असतात, चांगल्या कमेंट असतात. थँक्यू. मी यांना माझं नाव इथे दिलं नाही त्यांनी पण माझं मनापासून त्यांना धन्यवाद. त्यांनी विचारलेलं आहे की विद्युत सहाय्यकचं अपडेट काय आहे सर आणि EWSचं काय, मी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे जास्त वेळ आपण इथे घालवायला नको. त्यानंतर मयुरी माळी यांचा एक प्रश्न आहे की सर उपकेंद्र सहाय्यकच्या वॅकन्सी येतील का? हा प्रश्न असा आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की विद्युत सहाय्यक किंवा उपकेंद्र सहाय्यकची नवीन वॅकन्सी येईल का किंवा कधी येईल? तर त्यामध्ये सध्या वॅकन्सी येणे हे अतिशय कठीण आहे किंवा नाहीच म्हटलं तरी चालेल. सध्या ॲटलिस्ट 1.5 ते 2 वर्ष तरी वॅकन्सी येणार नाही असं मला वाटते, माझा असा अंदाज आहे. त्याच्यामुळे सध्या वॅकन्सी येणार नाही मित्रांनो. असल्या कुठल्याच प्रकारची वॅकन्सीची वाट बघू नका. आली तर ट्रान्सकोची महापारेषणमध्ये टेक्निशियन 4ची वॅकन्सी ही स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2020 पासून त्यावर अपडेट्स आहे. थोडंफार ऐकण्यात आलं होतं. त्यानंतर यावर्षी काहीच ॲड आलेली नाही आहे, परंतु पुढच्या वर्षी त्याचे ॲड अपेक्षित आहे. त्यामुळे तयारीत राहा. त्यानंतर एक प्रश्न आहे दत्ता कुटे यांचासुद्धा मला प्रश्न असतात. ते रेग्युलर व्ह्यूअर आहे माझे. त्यामध्ये बघा सर कोणत्या याचिकामुळे सेकंड लिस्ट वेळ लागतो आहे किंवा डिले होत आहे का? म्हणजे कोणती याचिका आहे का? तुम्ही ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे दत्ता, की त्यामध्ये कसं आहे की जे काही आपण याचिका टाकलेल्या आहेत, जे EWSचं होतं मागे त्याच्यामुळे EWS पेंडिंग आहे आणि आता सध्या बेस्ट ऑफ 5ची याचिका आहे त्यावर थोडासा त्यांनी एक विचार सुरू आहे. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट लिस्ट त्यांनी लावली, ती रिक्रूटसुद्धा झाली, ते जॉईनिंगसुद्धा झाले. परंतु आता सेकंडबद्दल ते थोडंसं आणखी काळजी घेत आहे की आपण रिझल्ट लावला किंवा वेटिंग लावली तर परत मुलं काहीतरी मध्येच काहीतरी काढतील आणि परत याचिका टाकतील, परत ते डिले होईल. तर हा सगळा विचार करूनच त्यांना एक डिसिजन घ्यावं लागत आहे. ॲक्च्युली ते लिस्ट तर लावणारच आहे, परंतु सगळा विचार करून जे काही शहानिशा करूनच ते पुढची प्रोसिजर घेतील. तर मित्रांनो एक माझे रेग्युलर व्ह्यूअर आहे अशोक गीते म्हणून, त्यांनी कमेंट केलेली आहे सध्या रिसेंटली. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 24 डिसेंबरला आपली विद्युत सहाय्यकची लिस्ट लागेल. तर ही चांगली न्यूज आहे. तसं जर काही असेल, कारण की पुढच्या काही दिवसामध्ये लागेलच, परंतु जर डेट 24च्या आधी असेल किंवा लागत असेल तर वेल अँड गुड. थँक्यू अशोक ते अपडेटबद्दल. तुम्हाला जी माहिती असेल ती खरी हो अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि तसं असेल तर फारच चांगलं. आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. खुशल भाजीपाले यांचा एक प्रश्न आहे. सर जॉईनिंग प्लस एज्युकेशन डिग्री, म्हणजे त्यांना डिग्री करायची आहे पुढचे, म्हणजे त्यांना ॲडमिशन घेतलेली आहे ॲक्च्युली त्यांनी. त्याचा प्रश्न होता मला, त्यांना उत्तर दिलं आहे मी ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये बघा ते विद्युत सहाय्यक म्हणून जॉईन झालेले आहेत किंवा त्यांना जॉईनिंगसाठी कॉल आलेला आहे आणि प्लस त्यांना डिग्रीला ॲडमिशन घ्यायची आहे. तर त्याचं ऑलरेडी मी उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये कसं आहे की तुम्ही जेव्हा जॉईन करता विद्युत सहाय्यक म्हणून तेव्हा तुम्हाला तिथे तुमचं एज्युकेशन द्यावं लागतं की तुमचं एज्युकेशन काय झालं आहे. तुमचं ITI असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, BA असेल, BCom असेल, तुमचं आणखी काय झालं असेल ते सगळं द्यावं लागतं, सबमिट करावं लागतं, त्याचे डॉक्युमेंट द्यावं लागतं. ठीक आहे. ते त्यांच्या रेकॉर्डमध्ये राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे क्वालिफिकेशन घ्याल त्याचा तिथे तुम्हाला काही फायदा होणार नाही, म्हणजे पॅरलली जे घ्याल रेग्युलरमध्ये. ठीक आहे. टेक्निकल हे असं आहे, जसं पॉली झालं किंवा मग तुमचं BE झालं, हे टेक्निकलचं कुठेच तुम्हाला कॉरेस्पॉन्डन्स भेटणार नाही किंवा मग तुम्हाला पार्ट टाईम सध्या अवेलेबल नाही, आधी होते. बाकी तुम्ही BA, BCom, MBA हे तुम्ही करू शकता पार्ट टाईममध्ये, ती चालते. ठीक आहे. परंतु जर यांचा जसा प्रश्न आहे की तुम्ही जर जॉईन झाले असाल आणि प्लस तुम्ही 4 वर्षानंतर तुम्ही BE कंप्लीट कराल कोणत्यातरी कॉलेजमधून रेग्युलरमधून, तर ते तिथे चालणार नाही मित्रांनो. कारण की जे पुढं प्रमोशन निघतात त्यांचं एक कंडिशन राहते की त्यांना पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागतो. याचा अर्थ काय की तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तोच काउंट होईल. तुम्ही जो BE कराल ना, तर BE नंतरचा तुमचा जो क्वालिफिकेशनचा एक्सपिरियन्स आहे तो तिथे काउंट केला जाईल आणि सोबत पॅरलली गव्हर्नमेंट जॉब आणि रेग्युलर कोणतंही एज्युकेशन चालत नाही. कॉरस्पॉन्डन्स चालते, पण BE पॉली हे कॉरस्पॉन्डन्स शक्यतो होत नाही. थोड्याफार जे युनिव्हर्सिटीज आहेत त्या फेक युनिव्हर्सिटीज आहेत, तिथून शक्यतो आपण करू नये असं मला वाटते. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं मिळालं असेल तुम्हाला. त्यानंतर बघा विक्रांत धुरात यांचा वेगळा प्रश्न आहे. 2022ला महाराज अंकुची ॲड येईल का सर?
तर महाजेनकोचं सुद्धा काहीच अपडेट नाही आहे विक्रांत. त्यांनी मागे एक अपडेट दिलं होतं, त्याबद्दल आपण एक सर्क्युलरचं त्यांनी विश्लेषण आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर त्यावर काही अपडेट असेल तर मी तुम्हाला देईल, परंतु सध्याच्या कंडिशनमध्ये काही नाही आहे. परंतु मला तरी असं वाटतं की पुढच्या 22मध्ये ट्रान्सको आणि जेनकोची सुद्धा अपेक्षित आहे, कारण की पुढच्या काही वर्षापासून त्यांनी कुठलीच प्रकारची ॲड काढलेली नाही आहे. वॅकन्सी तिथे आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण तयारीत राहावं असं मला वाटते. ॲडचं काही आपण कन्फर्म सांगू शकत नाही कोणत्या महिन्यात येईल, एक तर जॅनमध्ये येईल का जूनमध्ये येईल का नोव्हेंबरला येईल, आपण सध्या सांगू शकत नाही. हे याच्या जेनकोबद्दल बोलतो आहे मी. त्यानंतर बघा, AK हे माझे रेग्युलर व्ह्यूवर आहे, AK सबस्क्रायबर आहे. त्यांनी प्रश्न केला आहे की सर जेनको म्हणजे महाजेनको, डिस्कॉम आणि जे काही आपले महापारेषण आहे त्याच्यामध्ये AEची ॲड येईलच का किंवा कधी येईल, आणि ओमायक्रॉन जे काही आपलं आता हे आहे सध्या हे येत आहे, वेव होत आहे, आपले लाट येत आहे आपली कोरोनाची, किंवा जे काही व्हायरल येत आहे त्याच्यामुळं त्याचा काही इफेक्ट होईल का. तर कसं आहे की त्याचा इफेक्ट होईलच असं आपण सांगू शकत नाही, परंतु मागचा इतिहास बघितला 2 वर्षाचा, त्याच्यामध्ये तसंच झालं आहे. त्यांनी सगळ्या वॅकन्सीज पेंडिंग ठेवलेल्या आहे. तर मी एक हे करेल, प्रे करेल की असं काही होऊ नये. जे काही आता लाट येते किंवा जे काही कोरोनाचं येतं ते काही जास्त तीव्र होऊ नये, थोडंफार लवकरात लवकर ते आटोपतं, म्हणजे लवकरात लवकर ते क्लिअर व्हावं. त्याच्यामध्ये जास्त काही वेळ वाया जायला नको, जेणेकरून आपल्या ॲड येतील. ॲडबद्दल कसं आहे की सध्या आपण कोणतंच भाष्य इथे करू शकत नाही, परंतु तिन्ही कंपनीच्या जे काही ॲड आहे AEच्या, तर त्यामध्ये डिस्ट्रीब्युशनचं तर आहेच, परंतु ते पेंडिंग क्लिअर झाल्याशिवाय ते सध्या तरी काढणार नाही आहे, जे जानेवारीपर्यंत तरी, फेब्रुवारीपर्यंत. आणि ट्रान्सकोचं आहे, पण ट्रान्सकोमध्ये अपडेट नाही आहे आणि जेनकोमध्ये कुठलंच अपडेट नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही थोडंफार तयारीत राहा. बाकी जे काही ॲड आहे त्या ॲड आल्यानंतरसुद्धा आपण जे काही आहे ते प्लॅनिंग 60 दिवसाचं करू शकतो. त्यानंतर सूरज D म्हणून आहे, त्यांचेसुद्धा मला रेग्युलर कमेंट असतात. तर त्यांचा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की हा बऱ्याच जणांचा प्रश्न असू शकतो, म्हणून मी इथे इन्क्लूड केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सर माझा एक मित्र आहे, तो महावितरणला AEला होता, तो जॉईन झाला होता, त्यांनी रिझाईन केलं किंवा त्यांनी लेफ्ट केला जॉब आणि तो IT मध्ये त्यांनी जॉईन केलं. ठीक आहे, वाटेवर त्यांचा जो कोणी फ्रेंड असेल. तर कसं आहे सूरज की यामध्ये डिपेंड आहे, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट सूट करेल असं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महावितरणची कंडिशन सध्या आहे थोडंसं लोच आहे, कारण की वसुली वगैरे हे जे काय आहे अरियर्स खूप वाढलेलं आहे कोरोनामुळे किंवा जे काही वसुली कमी झाली त्यामुळे. तर असंही नाही की बा एकदमच खूपच डब घ्यायला गेला आहे, असंही काही भाग नाही आहे. तसं जर असतं ते विद्युत सहाय्यक त्यांनी भरलेच नसते, आता जे भरले आहेत ते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ITचे जॉब हे चांगले आहेत, तो काही भाग नाही. तिथे जर त्यांना TCS वगैरे, आता त्यांना TCS वगैरे काहीतरी कुठेतरी मिळत आहे म्हणे, तर ठीक आहे. TCS ही चांगली कंपनी आहे, टाटाचा ब्रँड आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही आहे. तिथे जॉब जॉईन करायचा, आपलं जॉब सुरू करायचा, तिथला अनुभव घ्यायचा 2-3 महिने जे काही असेल आपला. त्यानंतर तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड आहात असं मला तुमच्या कमेंटवरून सगळ्यांच्या जाणवतं की तुम्ही सगळे प्रिपेअर्ड आहात, तुम्ही आता वाट बघता आहेत. तर ॲड येऊ द्यायची, ॲड आल्यानंतर पुढच्या 60 दिवसाचं प्रिपेरेशन करायचं किंवा आपलं प्लॅनिंग करायचं, त्याआधी जॉब जॉईन करायचं. कारण ॲडचं कसं आहे मित्रांनो, आता येईल तर येईल किंवा अजूनही 6 महिने किंवा वर्षभर लेट होईल. त्याच्यामुळं ज्यांना जर काही मिळत असेल तर त्यांनी ते जॉईन करा, ते सुरू करा. प्रायव्हेट जॉब काही वाईट नसतात, चांगले सॅलरी आहे, IT मध्ये चांगली सॅलरी आहे. मेहनत घ्या, स्वतःला कॅपेबल बनवा, आणि चांगली कंपनी जर तुम्हाला मिळाली तर तुमचं पॅकेजची हाईक याला कुठलंच मर्यादा नाही आहे. IT मध्ये तुम्ही कुठे जाऊ शकता. माझे स्वतःचे मित्र एक 4 ते 5 वर्षामध्ये तिथे म्हणजे पट्टीमध्ये त्यांची सॅलरी होती. तुम्ही जर कंपन्या चेंज केल्या 2-3 वर्षामध्ये, तुमची सॅलरी ही मल्टिपलमध्ये होते. ठीक आहे, सध्या सॅच्युरेशन थोडं वाढलेलं आहे, परंतु टॅलेंट असेल, तुम्हाला स्किल असेल तर तिथे त्याला कुठेच मरण नाही आहे, ज्याला स्किल आहे त्याला. हे मी 100% सांगतो तुम्हाला. IT मध्ये प्रचंड स्कोप आहे, अजूनही स्कोप आहे, पुढे राहणार आहे. परंतु तुमच्यामध्ये स्किल असणं आवश्यक आहे मित्रांनो, चांगलं स्किल असणं. तर आशा करतो मित्रांनो की या प्रश्नोत्तरावरून तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं म्हणजे मिळाली असतील त्यांच्या. आणि विद्युत सहाय्यकचं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की एका आपल्या बंधूंनी किंवा आपल्या मित्रांनी सांगितलेलं आहे की 24पर्यंतच लिस्ट लागेल सर, तर व्हेरी गुड, वेल अँड गुड. तसं काय असेल तर मी सुद्धा माहिती काढतो, तसं काय असेल तर 2 दिवसात तुम्हाला मी अपडेट देतो त्यावर. आणि दुसरं असं की त्यावर प्रोसिजर सुरू आहे, लवकरात लवकर ती लिस्ट लागेल, वेटिंग लिस्ट लागेल कदाचित. सेकंड मेरिट लिस्टचं काय शक्यता कमी वाटते मला, परंतु प्रयत्न सुरू आहेत, 100% प्रयत्न सुरू आहेत. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कुठेतरी माहिती मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ग्रुप्समध्ये शेअर करा, ज्यांनी मला प्रोत्साहन मिळतं. आणि चॅनलला लाईक करा.